नमस्ते, पल्लवी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुगाचे धिरडे पाहणार आहोत। तर 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि 1 वाटी मूग घ्यायचे। दोन्हींचं प्रमाण सारखंच ठेवायचे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने मूगही मोजून घ्यायचे। दोन्हीही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। 2-3 वेळा धुवून घ्यायचे। वरची घाण, मुगाच्या वरची घाण जी असते ती सगळी काढून टाकायची आहे आणि त्यानंतर मूग आणि तांदूळ हे रात्रभर भिजवत ठेवायचे। स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर रात्रभर भिजवत ठेवायचे। नंतर मिक्सरच्या भांड्यात हिरवी कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। त्यानंतर मी मूग आणि तांदूळ हे रात्रभर भिजवत ठेवले होते, तर ते पाहू शकता असे बारीक बोटाने बारीक पण होत आहे आणि मूगही पाहू शकता किती छान असे भिजले। तर ते दोन्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। दोन्ही सोबत दळले तरी काहीच हरकत नाही आणि थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये दोन्ही बारीक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी खूप पातळ पण नाही आणि खूप जाडसर पण नाही आहे। थोडं पाणी टाकल्यावरती छान अशी कन्सिस्टन्सी येऊन जाते। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद, काढलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ, वाटल्यास तुम्ही त्यामध्ये थोडंसं जिरे टाकू शकता, ओवा पण टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचे। आता पूर्ण पाहू शकता तुम्ही बेटर हे खूप घट्ट नाही ठेवायचं आणि खूप पातळही करायचं नाही। थोडं पाणी टाकून बेटर मिक्सरमधून काढून घ्यायचे। अशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, खूप पाणी ओतू नका। जर पाणी जास्त झालं तर तव्याला ते चिटकून बसेल। तव्याला थोडंसं बेटर लावून घ्यायचे। थोडंसं तूप लावलं तरी चालेल, नाहीतर तेलही लावू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता आणि तव्यावरती बेटर पूर्ण स्प्रेड करून द्यायचे। पाहू शकता खूप छान असं स्प्रेड झालंय, एकदम डोस्यासारखं स्प्रेड झालंय। मुगाचे डोसे हे लहान मुलांना सुद्धा खूप छान राहतात खाल्लेले। यामध्ये खूप भरपूर असं प्रोटीन आहे, फायबर आहे। हे तुम्ही वर्षाच्या नंतरच्या मुलांना पण देऊ शकता, डब्याला पण देऊ शकता। छान प्रकारे दोन्ही साईडने भाजून झालेलं आहे। मी व्हिडिओ फर्स्ट टाइम बनवते, त्यामुळे व्हिडिओ कशी झाली आणि तुम्ही पण डोसे नक्कीच बनवून पहा आणि तुमचे डोसे कसे झाले हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।